सुनी, शिया आणि मराठे या एक्सप्लेनरला आपण भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप आभार. त्याच एक्सप्लेनरच्या शेवटी आम्ही आपल्याला काही सूचना, कमेंट्स आणि माहिती असेल तर शेअर करायला सांगितली होती. त्यानुसार काही प्रश्न, नवी माहिती आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवली. त्यातच काहींनी प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. त्यात सुन्नी आणि शियांबद्दल रंजक माहिती समोर आली आहे. तीही आपल्या समोर शेअर करावी म्हणून हा नवा एक्सप्लेनर. नमस्कार, मी शिल्पा गुजर आणि आपण पाहताय उत्तर दक्षिण. इराण हा एकमेव शियाबहुल देश नसल्याचं आपल्यापैकी एका प्रेक्षकानं आमच्या निदर्शनास आणून दिलं आणि ते बरोबर आहे. इराणमध्ये 95% मुस्लिम हे शिया आहेत. त्यानंतर अझरबैजानमध्ये सर्वाधिक शिया आहेत. त्यांची टक्केवारी आहे 65 ते 75%. एवढीच शिया लोकसंख्या बहरीनमध्येही आहे. त्यानंतर इराक आणि लेबनॉन असे 2 देश आहेत जिथे शियांची लोकसंख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे, म्हणजेच 55% शिया आहेत. कदाचित यामुळेच इराणला ज्या देशांनी पहिली मदत पाठवली त्यात अझरबैजानचा नंबर पहिला आहे. जगात 53 मुस्लिम देश आहेत, त्यापैकी 5 देश हे शिया बहुल आहेत, बाकी 48 देश सुन्नी बहुल आहेत. विशेष म्हणजे सुन्नी बहुल देशांमध्येही शियांची संख्या लक्षणीय आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत अशा ठिकाणी सुद्धा शिया हे एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या 20% असल्याचं दिसतं. आताचं जे युद्ध सुरू आहे त्यात इराणनं सर्वाधिक हल्ले ज्या देशावर केले त्यात बहरीन आहे, इराक आहे. जर हे दोन्ही देश शिया बहुल असतील तर मग त्यावर इराणचे हल्ले कसे असा साहजिक प्रश्न पडतो. त्याचं उत्तर रंजक आहे. बहरीन हा शिया बहुल देश असूनही इराणचे त्याच्यावर हल्ले का? त्याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण, बहरीन हा शिया बहुल देश असूनही तिथलं राजघराणं मात्र सुन्नी आहे. त्यामुळेच 2011 मध्ये बहरीनमध्ये जेव्हा अरब स्प्रिंगचं आंदोलन सुरू झालं तेव्हा ते चिरडून टाकण्यासाठी शेजारच्या सौदी, कुवैत आणि युएईनं स्वतःचं सैन्य पाठवलं, कारण हे तीनही देश सुन्नी बहुल आहेत. बहरीन मधल्या आंदोलनात सुन्नी विद्यार्थीही होते, पण शियांचा भरणा अधिक होता. त्यांची मागणी होती सुन्नी राजघराण्याचा कायमचा बंदोबस्त आणि लोकशाही अंमलात आणावी. दोन्ही बाजूनं चर्चा सुरू होती. विद्यार्थी हटायला तयार नव्हते. त्यांना अर्थातच शिया बहुल इराणचा पाठिंबा होता, तर राजघराण्याच्या पाठीशी सौदी, कुवैत आणि युएई होते. शेवटी व्हायचं तेच झालं. एका रात्रीतनं अरब स्प्रिंगचं आंदोलन चिरडून टाकलं. सौदी, कुवैत, युएईनं थेट आपल्या सैन्याची तुकडी पाठवली. सर्व सुन्नी राजघराण्यांनी मिळून विद्यार्थी आंदोलनाचाच बंदोबस्त केला. त्यालाच ब्लडी थर्सडे असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, यातलं सुन्नी विरुद्ध शिया कनेक्शन विसरता येत नाही. इराणच्या बहरीन विरोधाचं दुसरं कारण आहे अमेरिका. बहरीन हा काही लहान बेटांचा मिळून बनलेला देश आहे. त्याला स्वातंत्र्य मिळालं 1971ला, म्हणजे आपल्याकडे जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली त्या वर्षी. तोपर्यंत बहरीनवर ब्रिटिशांची सत्ता होती. बहरीनची लोकसंख्या आहे 3 मिलियन, म्हणजेच 30 लाख. काही रिपोर्ट्सनुसार तर जास्तीत जास्त 20 लाख, म्हणजेच आपल्या पुण्यापेक्षाही कमी लोकसंख्या. याच बहरीनमध्ये मात्र अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे. अमेरिकेचं 5 नंबरचं नौदल फ्लीट बहरीनमध्ये आहे, तेही परमनंट. आता इराणवर जे फायटर जेट हल्ले करतायत ते बहरीनमधूनच उडतायत. इराक आणि अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेची हल्ला करणारी विमानं सुद्धा बहरीनमधूनच उडत होती. याच बहरीनवर इराण आमची भूमी म्हणून दावा करत आलाय. विशेष म्हणजे बहरीनमध्ये इतर अरब देशांच्या तुलनेत तेलसाठा कमी आहे, पण सुन्नी बहुल सौदीच्या कच्च्या तेलाच्या रिफायनरी मात्र शिया बहुल बहरीनमध्ये आहेत. त्यामुळे शिया बहुल असूनही इराणच्या टार्गेटवर बहरीन आहे. शिया बहुल इराकवर इराणचे हल्ले का? इराकची लोकसंख्या 4.5 कोटीच्या पुढे किंवा 5 कोटीच्या आत आहे. पण वांशिक, धार्मिक दृष्ट्या इराक एवढा वैविध्य असलेला दुसरा देश आखातात नाही. काही रिपोर्ट्सनुसार इराकमध्ये शियांची संख्या ही 60% पुढे आहे. सुन्नी हे 50% कमी किंवा आसपास आहेत, पण वर्चस्व आहे ते सुन्नींचं. त्याचं उत्तम उदाहरण आहे सद्दाम हुसेन. राजधानी बगदादमध्ये जेवढे शिया आहेत तेवढेच सुन्नी आहेत. त्यामुळे सद्दाम हुसेनला अमेरिकेनं पकडल्यानंतर किंवा त्याला फासावर लटकवल्यानंतर बगदादच्या रस्त्यावर लोक जल्लोष करत होते, त्याचे पुतळे पाडत होते. हे बहुतांश शिया होते, कारण सद्दामचं सरकार हार्डलाइनर सुन्नींचं होतं. इराकला जेवढी सीमा ही सौदीची आहे तेवढीच इराणची आहे. इराकमध्ये जेवढ्या सुन्नींच्या शाखा आहेत तेवढ्याच शियांच्याही आहेत. म्हणजे सुन्नींमध्ये अरब आहेत, तुर्कमन आहेत, कुर्दही आहेत. शियामध्येही काही अरब आहेत. विशेष म्हणजे इराणी शिया हे मात्र स्वतःला अरब मानत नाहीत.
ते स्वतःला पर्शियन वंशाचे मानतात. सद्दाम हुसेन आणि त्यांची बाथ पार्टी हे सुन्नी अरब होते. म्हणजेच इराकमध्येही सर्वाधिक सत्ता गाजवणारा हुकुमशहा हा सुन्नी अरब होता, तर जनता मात्र शिया होती. 1980चं इराक इराण युद्ध. 1980 मध्ये इराक इराणमध्ये पहिलं युद्ध झालं, तेच मुळी शात अल अरब वॉटरवेजवरून. आधी अमेरिकेनं सद्दाम हुसेनला इराणच्या विरोधात वापरलं. इराणनं इराकमधल्या शिया बंडखोरांना पैसा पाणी दिला. युद्ध 8 वर्ष चाललं, जिंकलं कोणीच नाही. सद्दाम हुसेनचा खात्मा झाला. इराक हा जगातला 6व्या नंबरचा तेल उत्पादक देश आहे. तिथं आता अमेरिकेचं वर्चस्व आहे. नाटोचा लष्करी तळही इराकमध्येच आहे. त्यामुळेच शिया बहुल असूनही इराणच्या टार्गेटवर इराक आहे. इस्लामचा जन्म सौदी आणि इराक. इस्लामचा जन्म झाला तो सौदीमध्ये. सुन्नी आणि शियांसाठी जी 4 स्थळं पवित्र किंवा महत्वाची मानली जातात, त्यापैकी 2 स्थळं ही इराकमध्ये आहेत, करबला आणि नजाफ. मक्का आणि मदिना ही सौदीतली दोन्ही ठिकाणं जगभरातल्या मुसलमानांसाठी पवित्र आहेत, कारण ती मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंधित आहेत. तर शियांसाठी करबला आणि नजाफची यात्रा पवित्र मानली जाते, कारण करबलाच्या युद्धात इमाम हुसेन यांची हत्या झाली. त्यांची कबर करबलातच आहे. तर नजाफ हे शियांचे पहिले इमाम हजरत अली यांच्याशी संबंधित आहेत. अलींची कबर नजाफमध्ये आहे. लक्षात असू द्या, यात अनेकांचा गोंधळ होतो. इमाम हुसेन आणि हजरत अली या दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. हजरत अली हे इमाम हुसेन यांचे वडील आहेत. मोहम्मद पैगंबरांच्या कन्या फातिमा यांचे ते छोटे सुपुत्र आहेत, म्हणजेच मोहम्मद पैगंबरांचे ते नातू आहेत. अनेक जण शिया म्हणजे मोहम्मद पैगंबरांच्या मुलीचे वंशज असंही मानतात. हेही लक्षात असू द्या, अली हे मोहम्मद पैगंबरांचे चुलत भाऊही होते आणि जावई सुद्धा. याचाच अर्थ असा की शियांसाठीची सर्वोच्च पवित्र ठिकाणं ज्या शिया बहुल इराकमध्ये आहेत, त्यालाही इराण सोडत नाही. एवढंच नाही तर इराणचा दीर्घकालीन संघर्ष ज्या देशांसोबत होत आलाय, त्याचंच नाव शिया बहुल इराक आहे. इराणची इस्लामिक क्रांती आणि कट्टरता. कोणताही मुस्लिम देश असो, तिथं जो काही संघर्ष आहे तो प्रामुख्यानं सुन्नी विरुद्ध शिया असाच दिसतो. विशेष म्हणजे सुन्नी बहुल देशांमध्ये शिया हे प्रामुख्यानं गरीब आहेत. त्यासाठी ते सुन्नी सरकारांना जबाबदार धरतात. सुन्नी शिया संघर्षात सर्वात महत्वाची आहे ती इराणची इस्लामिक क्रांती. इराणमध्ये 1979 साली इस्लामिक क्रांती झाली आणि त्यांनी कट्टर शिया इस्लामिक अजेंडा राबवायला सुरुवात केली. परिणामी आखाती देशातही सुन्नी सरकारांनी कट्टरतेचा अजेंडा हाती घेतला. यात अधिक कट्टर कोण याची चढाओढ लागली, कारण ओसामा बिन लादेन हा सौदीचा होता, ज्यानं अमेरिकेवर 9/11चा हल्ला केला. विमानं नेऊन आदळली. त्या घटनेतले निम्मे आरोपी सौदीचे होते, सुन्नी तरुण होते. ज्या आयसिसनं जगभर दहशत निर्माण केली, तीही कट्टर सुन्नी युवकांची संघटना होती आणि तिचा जन्म हा इराकचाच. इकडे शिया इराणनं लेबनॉनमध्ये हुतींना पाठिंबा दिला. लष्करात शिरकाव करत मोठी पदं बळकावली. त्या लेबनॉनमध्ये आताच्या युद्धात 10 लाख लोक विस्थापित झालेत. लेबनॉन हा शिया बहुल असून इराणच्या इस्लामिक क्रांतीत होरपळलेला देश आहे, कारण तो इस्रायलचं पहिलं टार्गेट राहिलाय. आताच्या युद्धातही बघा, इस्रायलचे सगळे हल्ले लेबनॉनवर आहेत, तर अमेरिकेचे इराणवर. पाकिस्तान अफगाणिस्तानमध्येही कट्टरपंथी तालिबानी संघटनांच्या टार्गेटवर कायम शियांची धार्मिक ठिकाणं असतात. इराक आणि सिरियातही सुन्नी आणि शियांमध्ये टोकाचा संघर्ष आहे. विशेष म्हणजे सिरियातल्या सुन्नी युवकांनी अल कायदाची विचारसरणी स्वीकारली, तर सिरियावर दीर्घकाळ सत्ता राबवणारा बशर अल असाद हा अल्वाइट्स नावाच्या पंथाचा होता. हा पंथ ना सुन्नी आहे ना शिया, पण तो शियांची शाखा असल्याचं मानलं जातं. म्हणजे ज्या सिरियात 70% सुन्नी आहेत, तिथं मायनॉरिटीत असलेल्या शियाच्या शाखेशी संबंधित नेत्यानं दीर्घकाळ हुकुमशहा म्हणून सत्ता भोगली. त्याला हटवण्यासाठी सुन्नींनी ओसामा बिन लादेनची शस्त्र उचलली. त्याच संघर्षातनं पुढे आलेला अहमद अल शारा आता सिरियाचा राष्ट्राध्यक्ष आहे. एकेकाळी हा अल शारा अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड होता. तो सुन्नी आहे. भारतात शिया सुन्नी विभाजनाचं लोण, हे शिया सुन्नी वादाचं विभाजनाचं लोण आपल्याकडेही पोहोचलेलं दिसतं. उदाहरणच द्यायचं झालं तर खुदा हाफिजचं देऊयात. आतापर्यंत बहुतांश मुसलमान खुदा हाफिज म्हणायचे, पण यातला खुदा शब्द हा फारसी आहे, म्हणजे शियांचा आहे. सुन्नींना हे जसंही कळालं तसं त्यांनी आता अल्लाह हाफिज म्हणायला सुरुवात केली आहे, कारण अल्लाह हा शब्द अरेबिक आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे रोजच्या व्यवहारामध्ये
अरेबिक शब्दांपेक्षा फारसीचा वापर जास्त आहे. हिंदीनं स्वीकारलेले आदमी, बिमार, दवा, बाजार, आराम, सरकार ही सगळी शब्द फारसी आहेत. भारताचे शिया सुन्नींशी संबंध. भारताचे या सर्व आखाती देशांशी ऐतिहासिक संबंध राहिलेले आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार जवळपास 90 लाख भारतीय या आखाती देशात आहेत. यात सुन्नी आहेत, शिया आहेत, हिंदू आहेत आणि ख्रिश्चनही आहेत. सिरिया, इराकमध्ये दक्षिण भारतातल्या ख्रिश्चन नर्सची संख्या ही लक्षणीय आहे. इराणमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. ते बहुतांश शिया आहेत आणि लखनौ काश्मीरमधून तिकडे गेलेले आहेत. आखातात जेव्हा जेव्हा सुन्नी शिया संघर्ष उफाळला त्याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसलाय. विशेष म्हणजे भारतामध्ये सुन्नी शिया शांततेनं नांदताना दिसतात. आपल्याकडचे टाटा, गोदरेज ही जी उद्योगपती मंडळी आहेत ती पारशी आहेत. ते झोरेस्ट्रियन धर्माचं पालन करतात. अनेकांचा गैरसमज आहे की ते मुसलमान आहेत, पण ना ती सुन्नी आहेत ना शिया, पण त्यांचं मूळ इराण आहे. ही मंडळी इराणमधून आपल्याकडे आली. इराण, इराकमध्ये ते सध्या अल्पसंख्याक आहेत पण डॉमिनंट आहेत. लक्षात असू द्या, मोजतप्पा खामेनी याच पारशांना नवरोजच्या शुभेच्छा द्यायला विसरलेले नाहीत. त्या पारशांचं स्वागत करणारे, आश्रय देणारे दोनच राज्य इथं होती, पहिला गुजरात आणि दुसरा महाराष्ट्र. या एक्सप्लेनरसाठी आम्ही रिसर्च केलाय, ऐतिहासिक नोंदींची चाचपणीही केलेली आहे. पण तरीही काही चूक राहिली असेल तर ती नक्की निदर्शनास आणून द्या. काही प्रश्न, माहिती असेल तर कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.